पोचवतो की पहिल्या सेशन नंतर मी अदबीनं सांगेन की विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे तरी पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. त्या येणाऱ्या अडथळ्यांना पार करून तुम्हाला जो उद्याचा सूर्य विजयाचा उगवणार आहे त्याकरता पाठलाग करायचा आहे. 101 धावा जर समोरचा ठोकू शकतो तर आपण का नाही, त्या काचं उत्तर तुम्हाला आता या इनिंग मध्ये द्यायचं आहे. बॅटिंग करता आले 2 धुरंधर, तेजस आणि त्यांचा साथीदार युग हे मैदानाच्या आतमध्ये. महेश शिंदेच्या हातावर विश्वास दाखवलाय, ज्यानं चांगली फलंदाजी केली. आता मात्र तो गोलंदाजीची सुरुवात करतोय. रोहा संघाचं प्रतिनिधित्व इथून करत असताना चांगला सामना तुमच्या भेटीला जरूर येईल. एक क्वालिटी मॅच, पंचांचा इशारा आलाय, मॅचला होती सुरुवात. टायमिंग देखील आहे, तुम्हाला ही 6 षटकं 20 मिनिटांमध्ये संपवायची आहेत. या देखील गोष्टीला इथून अधोरेखित करावं लागेल. बॉल तयार, पहिलाच बॉल कट केलाय, बॉल स्क्वेअर कट. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये, जिथून एक सिंगल कनेक्ट होईल आणि सिंगलच्या सहाय्यानं धावफलकाचा श्रीगणेशा झालाय. आपण चर्चा करतो या आधी की ही मुंबई आहे, हिला प्रदीर्घ इतिहास आहे. या मुंबई करता 107 हुतात्म्यांनी, म्हणजे ज्यावेळी खरं तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली, 107 लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि मग मुंबई संयुक्त महाराष्ट्र 1 मे 1960 जो आपण कामगार दिन किंवा महाराष्ट्र दिन म्हणून नेहमी साजरा करत असतो, तर त्याचा आकडा आल्यानंतर थोडीशी, म्हणजे एक गाणं आहे त्या काळी, जेव्हा माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. कर्मवीर भाऊराव पाटील असतील, तदनंतर पु ल देशपांडे असतील, तदनंतर प्रबोधनकार ठाकरे असतील, तदनंतर आचार्य असतील, त्यांचा संघर्ष शिगेला पोहोचला होता या मातीकरता. इथे मात्र फटका चांगला ऑन साइडला, पकडो कॅच, जीतो मॅच. बॅट्समनला परतावं लागणार आहे. विकेटचं पतन, धक्का क्रमांक पहिला, बॅट्समन आउट. थँक्यू. संजय होते त्या क्षेत्रात, चांगली फलंदाजी केली होती. सकाळच्या सत्रामध्ये सुरुवातच ज्यानं धडाकेबाज केली त्याच खेळाडून आता झेल देखील टिपलाय. आणि या स्पर्धेचा आनंद बरेच अगदी बाहेरून देखील घेत आहेत. काही जण इथे पोहोचू शकले नाही, त्यांचं देखील, म्हणजे ज्या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या द्वारे जे पाहतायत ही स्पर्धा, त्यांचं देखील हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक आपण स्वागत करूयात. आणि वळूयात क्रीडांगणावरती. नवीन फलंदाज दाखल झालाय, अनिल निकम, आणि समोर आहे महेश शिंदे. प्लम झाला बॉल. अक्षरशः भौतिक शास्त्रातला जो कायनामॅटिकचा दुसरा नियम आहे, वेक्टर एडिशनला हाईट टायमिंगचं जे रिस्पेक्टिव्ह टाइम लिमिट आहे ते दिलंच गेलं नाही. म्हणजे चेंडू अक्षरशः शूट झाला खेळपट्टीवर आणि खाली राहिला. कदाचित तिथे मात्र डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. निर्धाव चेंडू, डॉट बॉल, चेंडू क्रमांक 4. 4 बॉलचा खेळ इथे संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ जो प्रगतीपथावर आहे, ऑनगोईंग आहे. बॉल तयार, बॅटचा बॉटम घेऊन चेंडू खेळपट्टीच्या अगदी लगत, आणि त्या बॉलवर एक सिंगल इथून मात्र कनेक्ट केली जाईल. संघाची टोटल पोहोचली आहे ती 3 या आकड्यावर. खरं तर आपल्या आयोजन कमिटीला धन्यवाद दिले पाहिजेत. 3 आकडा आला, मला मिताली राजची आठवण झाली, किंवा मग स्मृतीला मी आठवतो, कारण लेडीज क्रिकेटर म्हणजे ज्या आपल्या वुमन्स क्रिकेटर आहेत त्यांना देखील इथे संधी आहे. शुक्रवारी म्हणजे पुढच्या, या वर्षी कोणीच खेळत नाहीये, म्हणजे आपण आयोजन करायला तयार आहेत परंतु त्या येत नाहीयेत. म्हणजे इथे व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय पंचांमार्फत. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. पहिलं षटक, पहिल्या ओव्हरचा खेळ जो ऑनगोईंग आहे, आणि महेश शिंदेचं कौतुक करावं लागणार आहे. म्हणजे यस, छोटा पॅकेट बडा धमाका, ये छोटा तीर पर वार करे गंभीर, असंच आपण सांगूया तिथून. आणि इथे मात्र एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि रोह्याचा हा सुपरस्टार चांगली कामगिरी करतोय. पहिल्या षटकात त्यानं धावा खर्च केल्या फक्त 4. आणि मी निश्चितच म्हणेन की 4 आकडा जेव्हा जेव्हा आला ना, तेव्हा कोंढाण्याच्या लढाईची आठवण होते. त्या कोंढाण्याच्या लढाईमध्ये जेव्हा उदयमान राठोड नावाचा सरदार अक्षरशः मराठ्यांवर तुटून पडला, त्यावेळी बरेचसे मावळे मागे फिरत होते. त्यावेळी शेलार मामा त्या कड्यापर्यंत पोहोचले आणि हा असा दोर जो त्या कड्याला लावला होता मराठ्यांनी तो कापून टाकला. आणि शेलार मामांचं तिथलं एक वाक्य आहे
की त्या कड्यावरून उड्या टाकून मरा, अन्यथा मग शत्रूवर तुटून पडा, अशी परिस्थिती सध्या वाशीची आहे. करो वा मरोची लढत. इथून उड्या टाकून एक तर मरायचंय, एकतर मग शत्रूवर तुटून पडायचंय. आणि तेच काम आता इथे क्रीडांगणावरती वाशी संघ करेल का? नवीन गोलंदाज निशांत वाघमारे आलेत गोलंदाजी माकवर. ट्रिपल आर रोहा रायझिंग स्टार रोहा रायझिंग रेंजर्स संघाचं प्रतिनिधित्व करतोय. आणखीन एक दिमागदार खेळाडू ओव्हर द स्टंप्स. लोअर फुल टॉस होता, बॅटला ब्रश होऊन चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. विकेट किपरनं चुकी केली आहे जरूर आणि हातातनं चेंडू निसटला. चेंडू निश्चितच टप्पा घेऊन आला होता यष्टी रक्षकाकडे, त्यामुळे उत्साह जरी असला तरी देखील तो झेल होऊ शकला नसता. इथे मात्र डॉट बॉल. निशांत वाघमारेनं वेगावर स्वार होऊन सुरुवात केली आहे. चांगली गोलंदाजी करतोय. चांगल्या बॉलिंगचं पृथक्करण इथून सजवलं जात आहे. आडव्या बॅटनं फक्त फटका पहा, हलक्या हातानं पंच केलाय. फटक्यात ताकद कम और गुस्सा ज्यादा, असंच इथून म्हणावं लागणार आहे. ताकद द्यावी लागणार आहे. क्रिकेट इट्स अ गेम ऑफ अॅन आपण म्हणतो ना की तुमची ताकद तुम्हाला त्या खेळात दाखवता आली पाहिजे. आणि जीवनाचं साधर्म्य शिकवणारा हा खेळ आहे. जसं जीवनात तुमचे अपडाऊन्स येतील तसं क्रिकेटमध्ये देखील आहे. इथे पहा फटका फसलाय, विकेट किपर चेंडू खाली आणि पकडलाय, अचूक झेल इथे संपवलाय. आणखीन एका फलंदाजाचा खेळ. मिस्टर युग हॅज टू डिपार्ट, ज्याला परतावं लागणार आहे. वन मोर विकेट डाऊन फॉर टीम वाशी. थँक्यू डीजे. इथे सगळ्या संघांचं शुभागमन झालंय. त्या सर्वच संघांचं आपण मनपूर्वक सहर्ष या आयन एक्सचेंज प्रीमियर लीग मध्ये म्हणजे IPL 2026 मध्ये हार्दिक स्वागत करूयात. वळूयात क्रीडांगणाच्या दिशेनं, जिथे संघर्ष सुरू आहे. एका बाजूला वाशी संघ लढतोय, ब्रेव हार्ट वॉरियर वाशी, आणि त्या विरोधात रोहा रायझिंग रेंजर. रोहा संघाची लढाई देखील तितक्याच तिखटपणे सुरू आहे. बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय. शॉट्स. भारत का पानी हर रिश्ते की ये जान, शुद्ध है स्वच्छ है घर घर की है पहचान. भारत का पानी, भारत का पानी. जीरो बी भारत का पानी. शिवभूपतो. खर तर त्या शिवविचारांना आपण डोक्यात जर घेतलं ना, तर या जगात जिंकण्यापासून आपल्याला कोणीच थांबवू शकत नाही. इतकी शक्ती खर तर त्या शिवविचारांमध्ये. वळूयात आपण मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. सुपर बॉल, मॅग्निफिसंट. भन्नाट वेगानं हा चेंडू टाकला होता. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. निशांत वाघमारेनं हे षटक अत्यंत सक्सेसफुली टाकलंय. धावा खर्च केल्यात फक्त 2 आणि संघाची टोटल 101 धावसंख्येचा पाठलाग करत असताना फक्त 6 या आकड्यावर. म्हणजे आपण म्हणूयात की दिल्लीपर्यंत प्रवास करायचा आहे खरं तर वाशी संघाला, आणि त्यांची गाडी निघाली आहे, परंतु ती गाडी ठाण्यालाच अडकली आहे. त्या गाडीला कुठेतरी डबल टॉप गिअरवर टाकावं लागेल आणि 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कशा बनवता येतील यावर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. 20 धावा प्रति षटक आता करायच्या आहेत, परंतु समीकरण बदललंय कारण 2 ओव्हर संपले. आता 25च्या वर गेला रिक्वायर्ड रन रेट. 25 पेक्षा जास्त रिक्वायर्ड रन रेटची गरज आहे. चांगली गोलंदाजी. इन फ्रंट ऑफ द विकेट खेळलाय. बॉल चाललाय सिलिबेड ऑफ मध्ये. समोर प्रोटेक्शन आहे. फक्त एक सिंगल डबल जरूर इथे रिक्वायरमेंट नाही. आता जशी मागणी तसा पुरवठा होणं गरजेचं आहे. जिथे खरं तर मोठे फटके तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील, इथे मॅसिव्ह मल्टी हिट्स तुम्हाला द्यावे लागतील, तर आणि तरच वाशी संघाला इथून त्यांची जमेची बाजू दाखवता येईल. थोडीशी कमकुवतता फलंदाजीत. पुन्हा एकदा पहा महेश शिंदे वेगावर स्वार झाला होता. भन्नाट वेगानं गोलंदाजी करतोय. रोहा एक्सप्रेस
आणि ही रोहा एक्सप्रेस मात्र इथे गाजवायला त्यानं मैदान सुरुवात केली आहे. मी खऱ्या अर्थाने या खेळाडूंचं उल्लेखनीय कौतुक करेन. रोह्याच्या खूप मोठा पल्ला कापून ते इथपर्यंत आले आणि तदनंतर एका चांगल्या क्रिकेटचं प्रदर्शन ते करतायत. चांगली गोलंदाजी, चांगल्या बॉलिंगचा खेळ इथे मात्र सजवतायत. ऑफस्टिकच्या बाहेर आहे चेंडू, त्यामुळे पंच इशारा करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. एक्स्ट्रा धावसंख्या. चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला फक्त 2 बॉल इथून यशस्वी संपलेत. धावसंख्या 8 या आकड्यावर आहे. अजून 2 आकडी धावसंख्या देखील धावफलकावर आलेली नाहीये. स्कोर कार्ड देखील निराश आहे. म्हणजे प्रेक्षकही भरपूर निराश आहेत. आणि त्या विपक्षामध्ये पहा रोहा रायझिंग रेंजर. चांगला फटका, झडप टाकली होती अक्षरशः काटकतेनं. एखाद्या चित्यासारखा झेपावला त्या बॉलवर आणि इथे धावसंख्येला लगाम लावली. थँक्यू. थँक्यू. मागच्या वर्षीचा विजेता संघ जो होता ॲक्वानॉमिक्स योद्धा, हा मागच्या वर्षीचा विजेता हा सुजित द्विवेदी सर. परंतु रोहा संघाचा खेळ पाहिल्यानंतर या वर्षी मला असं वाटतंय की ॲक्वानॉमिक्स योद्धा आणि रोहा यांच्यामध्ये बिग बॅटल होणार. मोठा रणसंघर्ष. क्रिकेट विश्वातली पानिपतची लढाई इथं पाहायला मिळणार आपल्याला. आणि त्यामध्ये कोण जिंकणार, कोण पराभवाचा सामना करणार हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. रबालेकर देखील तिकडे विचार करतायत. त्यांचा देखील या खेळावर त्यांचं फार मोठं ऑब्झर्वेशन किंवा त्यांचं फार लक्ष मोठं आहे. कोणता खेळाडू कसा खेळतोय, कोणत्या खेळाडूची स्टाईल कशी आहे, कोणत्या खेळाडूच्या बॅटिंगची स्टाईल कशी आहे, त्याचं निरीक्षण. खरं तर ऑब्झर्वेशन्स आर मस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही कोणत्या खेळाडूचा अभ्यास कसा करताय. कदाचित तेच काम इथे प्रत्येक संघ करतोय. महेश शिंदेचं तारीफ इथे करावी लागणार आहे. सुपर बॉलिंग, वेगावर अत्यंत स्वार होऊन मजबूत पकड, वेगवान गोलंदाजीची इथे मात्र पृथक्करण सजवलंय. 1 मोर डॉट बॉल. संघाची टोटल स्थिर स्थावर अवस्थेमध्ये फक्त 10 या धावसंख्येवरती आहे. 101 धावांचा पाठलाग करताना अत्यंत दमछाक झाली अक्षरशः. पुन्हा एकदा वेगवान भन्नाट गोलंदाजी रोहा एक्सप्रेस इथून मात्र नाव गाजवतोय अक्षरशः. षटक समाप्ती झाली आहे. एंड ऑफ दी 3rd ओव्हर. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. स्कोर मूव्ज ऑन ओनली 10. 18 बॉलचा खेळ संपल्यानंतर देखील 10 धावा धावफलकावर फक्त जमा झाल्यात. आणि ज्या कपॅसिटीज किंवा ज्या कपॅबिलिटीज वाशी संघाला दाखवायच्या होत्या, स्वतःच्या क्षमता या मैदानावरती दाखवणं गरजेचं होतं, ते करू शकले नाहीत. अपयश आलं. पूर्णतः ते अनसक्सेसफुल ठरले. त्यामुळे इथून मात्र 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 18 balls are there now and 91 runs required to win this match. 91 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार. लेग कटर होता. आडव्या बॅटनं वळवलं त्याला. मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन वेगानं आलं. एक सिंगल इथून मात्र धावफलकावर जोडली गेली. स्कोर मूव्ज ऑन 11 रन. फक्त 11. आणि वाड्याचे धुरंधर देखील इथे दाखल होत आहेत. तुषारजी चौधरी आणि त्यांचा पूर्ण संघ. मागच्या वर्षीचे रनर अप, मागच्या वर्षीचा द्वितीय विजेता, त्यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एक सिंगल कनेक्ट झाली आणि या सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या फक्त 12. 12 ऑन स्कोर कार्ड. 12 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. थोडस संथ क्रिकेट पाहायला मिळालं. थोडीशी निराशा. खरं तर प्रेक्षक राजा थोडासा निराश झाला. एकतर्फी मॅच पाहायला मिळते. बरेच प्रेक्षक सांगत असतील की पहिली जी बॅटिंग आहे ती वाशी संघाची होणं गरजेचं होतं. म्हणजे कदाचित हा सामना लवकर संपू शकला असता. कारण ज्या अपेक्षेनं इथे फलंदाजी होतीये, कुठेतरी पुन्हा कमबॅक करणं गरजेचं होतं. परंतु आता वेळ निघून गेली आहे. तरी देखील संघर्ष होणं गरजेचं आहे. बॉल तयार. चांगली गोलंदाजी. मेरिट नुसार बॉल टाकतोय. इट्स अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग बाय टीम रोहा. ट्रिपल आर रोहा संघ इथे निशांत वाघमारे जे गोलंदाजीचं पृथक्करण सजवत आहेत. महेश शिंदेनं 2 षटकं फेकली त्याच्या खात्यातनं.
त्या 2 षटकांमध्ये त्यानं फार इकॉनॉमिकली रेटेड गोलंदाजी, बॉलिंग अत्यंत इकॉनॉमिकली रेटेड त्यानं केली. आपटून टाकलाय बॉल, निश्चितच सिंगल बाउन्स नोटिफिकेशन दिलाय, एक सिंगल बाउन्सचं, कारण 6 षटकांची लढत आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली, वाशी संघ 101 धावांचा पाठलाग करत असताना फक्त 12 धावा सध्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. थोडीशी निराशाजनक कामगिरी टीम वाशी. बॉल तयार, पुन्हा एकदा निशांत वाघमारे ओव्हर दी स्टंप्स आला. फटका चांगला आहे, उशिरानं का होईना. बॉल चाललाय, पहा ना काय काटकताय. आणि पहा इथे पंचांच्या दिशेनं चेंडूची फेक झाली, त्यामुळे थोडस लक्षपूर्वक आपल्याला इथून घ्यावं लागणार आहे. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली फक्त 14 धावा, आणि 14 आकडा जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा आठवण होते श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशव्यांची. कारण मी बऱ्याचदा म्हणतो ना की पानिपती लढल्या रणांगणात मराठ्यांच्या तलवारी, आणि तेच पानिपतचं युद्ध आपण पाहिलं, जे शौर्याचं प्रतीक मानलं जातं. 14 जानेवारी 1761 ला मराठ्यांच्या दारोष्ण रक्ताचा इतिहास त्या मातीत लिहिला गेला. हा आकडा आला, त्यामुळे योगायोगानं ती आठवण झाली. हा फटका लॉंग ऑफ मध्ये चाललाय, डीप मधून प्रोटेक्शन आलंय. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट केली जाईल, आणि दुसरी धाव देखील. 22 यार्डची विकेट सुमित मोहिते, ज्याला सध्या क्रीडांगणावरती आपण पाहतोय. प्रतीक चावरीकर सध्या गोलंदाजी मार्कवर आहे, बॉलिंग मार्कवर. सुमित मोहितेला स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय. डाऊन दी एंड विशाल सध्या क्रीडांगणावरती फलंदाजी गाजवतोय. बॉल तयार, लेग कटर होता. सुमित मोहितेनं इथे बाजू देण्याचा प्रयत्न जरूर केलाय. वाशी संघाला इथून मात्र सिंगल कनेक्ट केली गेली, आणि याच सिंगलच्या सहाय्यानं स्कोर मूव्ज ऑन 17 रन्स 17. 101 धावा करायच्या आहेत, आणि त्या 101 धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र अक्षरशः चिडिया खेळ चिपकली असं क्रीडांगणावरती सुरू आहे. दमछाक झाली आहे जरूर वाशी संघाची. 4थ्या षटकाचा खेळ इथून संपून तदनंतर 5व्या षटकाला जो प्रारंभ होऊन 3 चेंडूंचं सत्र संपलंय. 3 बॉलचा खेळ इथून मात्र यशस्वी संपलाय. सामन्यामध्ये ताकद देण्याचा प्रयत्न इथून मात्र जरूर केला जातोय. लेग कटर होता, बॅटची कडा, आणि विकेट कीपरच्या हातामध्ये जेल पकडलाय. पकडो कॅच और जीतो मॅच. ट्रिपल आर रोहा. थँक्यू. 5व्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर आहे, आणि अमित पाटील चांगला स्ट्रोक आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आला, आणि आल्या पावली शून्याचा चष्मा घालून निघावं लागेल या फलंदाजाला देखील. बॅट्समॅन आउट. थँक्यू. या ओव्हर मध्ये लास्ट बॉलचा खेळ बाकी आहे. हा नवीन आलेला जो फलंदाज आहे त्यालाच अप्पर एंडवर घ्यावं लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं मागच्या वर्षी बदललं सगळं नियम परत, म्हणजे क्रॉसिंग तुम्हाला दिली जाणार नाही आता. फ्रेश बॅटर शुड बी ॲट फ्रेश प्लेस. नव्या खेळाडूची सुरुवात ही ओपन एंड कडनंच होणार, हा आयसीसी नियम बदललाय. चला वळूयात आपण मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार, ओव्हर द विकेट.
खांद्याच्या सरळ रेषेत प्रोजेक्टाईल मोशन पहा किती भयानक दिली आहे. चेंडूला उडवलं, फ्लाईट दिली. एंड ऑफ द 5th ओव्हर. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावर जोडल्या गेल्या फक्त 17. विजयाकरता येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि ...84 6 चेंडू आणि 84 धावसंख्येची गरज आहे. कदाचित पुन्हा 5 ओव्हर टाकल्यात तरी देखील 84 हे मोठं लक्ष आहे. फटका चांगला आहे. ऑन साइडला सुमित मोहितेचा हा फटका. बॅट्समन आउट. थँक्यू. चला थोडं स्पीडअप करा. यानंतर एचओ फायटर भावेश दुबे फॅन क्लब टीम आणि त्या विपक्षामध्ये रबाले वॉरियर्स रबाले रंजन शेट्टी फॅन क्लब टीम. एक मोठं बॅटल. इट्स अ मोस्ट अवेटेड एन्काउंटर इन बिटवीन टू बिग टीम्स. एका बाजूला रबाले आणि एका बाजूला एचओ. हलक्या हाताने पुन्हा एकदा पहा. सॉफ्ट हँडचा वापर करत स्टिअर केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये इन फ्रंट ऑफ द विकेट. अक्षरशः एकही चौकार किंवा षटकार अजूनपर्यंत वाशी संघाच्या खात्यामध्ये येऊ शकला नाही. स्कोर कार्डवर येऊ शकला नाही. हे खऱ्या अर्थानं बॅकफुटवर ढकलणारं लक्षण टीम वाशी करता. डॉटची उद्घोषणा झाली आहे. निर्धाव चेंडू. शेवटच्या 3 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. जी शेवटची औपचारिकता आहे म्हणजे आपण ज्याला फॉर्मॅलिटी म्हणतो ती आता कंप्लीट करतोय गोलंदाज. पुन्हा एकदा बॉल तयार. ओव्हर द स्टम्प्स. इथे पहा फुल टॉस होता. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय पंचांमार्फत. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. टीमची टोटल पोहोचली आहे जगात भारी 19 फेब्रुवारी माझ्या राजाचा जयंती उत्सव आणि त्याच 19 आकड्यावर सध्या धावफलक जाऊन पोहोचले. गोलंदाज तयार. इथे पहा व्हाईट बॉल. अगेन व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा ज्या धावफलकावर जोडल्या जात आहेत. अतिरिक्त धावसंख्या. थोडासा बोनस दिला जातोय रोहा संघाकडनं. ट्रिपल आर रोहा अर्थातच रोहा रायझिंग रेंजर्स आणि त्या विपक्षामध्ये वाशी हा संघ खेळताना आपण पाहतोय. हलक्या हाताने पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळलाय आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये त्यानं चेंडूला थांबवलं. 4 बॉलचा खेळ. सामना संपल्यानंतर प्रत्येक संघाला एक सूचना आहे की प्रत्येक संघाचं फोटो सेशन हे होणार. त्यामुळे लगेचच तुम्ही सामना संपल्यानंतर लाईनअप व्हायचंय. चांगली गोलंदाजीची समीकरण इथे मात्र रोहा संघ सजवतोय. निश्चितच शेवटच्या अंतिम बॉलचा खेळ शिल्लक आहे. इट्स अ लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस सेकंड इनिंग. उत्तरार्धाच्या शेवटच्या बॉलचा खेळ इथून मात्र शिल्लक. आणि हा सामना जिंकलाय. मॅचचा सुपर हिरो ठरणारा ट्रिपल आर रोहा ठरतोय या मॅचचा विजेता. चला दोन्ही जे संघ आहेत त्यांनी लाईनअप करा समोर. टीम वाशी आपण देखील या आपला पूर्ण स्क्वॉड घेऊन आणि इथून सामना जिंकलाय